शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. सर्वांना माझा नमस्कार. माननीय माजी केंद्रीय मंत्री श्री उपेंद्र कुशवाहा, हेमंत रासने, रूपाली चाकणकर, आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, बाळासाहेब शिवकर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व सभागृहात उपस्थित असलेले सर्वजन, त्याशिवाय प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी, महिला व सज्जन. आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 1935व्या पुण्यतिथी व समानता दिन ह्या पवित्र दिनानिमित्तानं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांनी मला महात्मा फुले समता पुरस्कार 2025 प्रदान करून गौरवित केले. ही माझ्यासाठी मोठी अत्यंत गोष्ट आहे. मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो व आभार मानतो या संघटनेचे. माझ्या कार्याचा आढावा मानपत्रातून घेण्यात आलेला आहे. मला आठवते की हे पुढे जाण्याअगोदर मी हे व्यक्त करतो की श्री छगन भुजबळजी यांची प्रकृती लवकर ठीक व्हावी आणि त्यांनी आपल्या समतेच्या कामाला पुन्हा सुरुवात करावी. सन 1910च्या सुमारास नागपूर येथील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान माननीय श्री भुजबळ साहेबांच्या हस्ते माझे पुस्तक दलित इन इंडिया इन सर्च ऑफ कॉमन डेस्टिनी हे प्रकाशित झाले. त्यावेळेस त्या पुस्तकासंबंधी ते बोलले. माझ्या दीर्घ शैक्षणिक व सामाजिक जीवनात मी जवळजवळ 30 पुस्तके लिहिली. आज 2 पुस्तके इथे प्रकाशित करण्यात आली. त्या पुस्तकांचे चित्र तिथे आहे. रावत पब्लिकेशन जयपूर यांनी ती पुस्तकं पब्लिश केली. त्यापैकी एक पुस्तक दलित, इतर मागासवर्गीय, महिला, धार्मिक अल्पसंख्याकांच्या समस्येवरील माझ्या संशोधनाचा समावेश करते. या पुस्तकात दलित, इतर मागासवर्गीय, ओबीसी, महिला व धार्मिक अल्पसंख्येच्या समस्येच्या संदर्भात आंतरसमूह असमानताची व वंचिततेची कारणे आणि धोरणाच्या दृष्टीने उपाय ह्या पुस्तकामध्ये सुचविलेले आहेत. माझे संशोधन कार्य आणि सक्रियता याची सुरुवात 1960च्या दशकात झाली. संभाजीनगर येथील बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात विद्यार्थी असताना विशेषतः गेल्या 40 वर्षाहून अधिक काळ मी शूद्र, अतिशूद्र आणि अस्पृश्याच्या समानतेसाठी, त्यांच्या प्रतिष्ठेसाठी अथक कार्य केले आहे. त्याचबरोबर त्यांच्या प्रश्नांचा प्रचारही केला आहे व काही क्षेत्रामध्ये धोरणे बनविण्याकरता केंद्र व महाराष्ट्र सरकारला मदत केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचा अध्यक्ष असताना अनेक नवीन धोरणे अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय, धार्मिक अल्पसंख्याक व स्त्रिया व गरीब यांच्याकरता अनेक योजना केल्यात. एज्युकेशन एक प्रकारे सोशली इन्क्लुजिव्ह करण्याचा मी त्यावेळेस प्रयत्न केला. रयत शिक्षण संस्था आणि इतर बऱ्याचशा संस्थांना वसतिगृह मिळाली. मला आठवते मी साताऱ्याला एकदा गेलो, त्यावेळेस एका वसतिगृहाचं उद्घाटन केलं. विद्यापीठ अनुदान आयोगाचा अध्यक्ष असताना अनेक नवीन धोरणे घेतली. या सर्वांचे कामाची मान्यता म्हणून सरकारने सुद्धा त्याचं रिकग्निशन केलं. भारत सरकारने आणि दिल्ली सरकारने या कामाचे रिकग्निशन करून त्यांचे जे राष्ट्रीय पुरस्कार आहेत त्यांनी गौरवित केलं. धार्मिक अल्पसंख्याक वर्गाकरता जे कार्य केलं, फेलोशिप, स्कॉलरशिप त्यावेळेस त्याच्याकरता मी तयार केल्यात, दिल्यात, त्या आता बंद करण्यात आल्यात. त्यावेळेस त्याच्या निमित्तानं मदर टेरेसा आंतरराष्ट्रीय पुरस्कारसुद्धा देण्यात आला. आजचा हा सन्मान त्या प्रत्येकाची अधिकृत दखल घेते, याचा मला अभिमान वाटतो.
हा पुरस्कार एका अर्थाने ज्योतिबा फुले यांच्या कार्याचे, विचारांचे आणि योगदानाचे स्मरण करतो. ज्योतिबा फुले हे महात्मा होते, एक महान पुरुष होते. या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रानडे गांधीजींना यांच्यावर भाषण देताना महात्मा कोण पुरुष असतो, त्याची वैशिष्ट्य काय, त्याचे गुण काय याच्याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि त्यामध्ये त्यांनी 3 गुणांचा प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे की जो मोठा मनुष्य तो बनतो ज्याला वास्तव्य ओळखण्याची बुद्धी असते, इंटलेक्ट असतं, आणि त्याच्या विद्वत्तेचा, शिक्षणाचा तो वापर स्वार्थ न ठेवता समाजाचे प्रश्न मांडण्याकरता धैर्याने आणि प्रामाणिकपणे मांडतो. आपल्या इथे एक फार मोठा वर्ग आहे जो शिकलेला आहे खूप, परंतु तो त्या शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न प्रामाणिकपणे मांडत नाही, आपल्या समाजाचे प्रश्न मांडतो. म्हणून शिक्षण घेतल्यानंतरही प्रामाणिकपणे, सिन्सिअरिटीने, भीडभाड न ठेवता समाजाचे प्रश्न मांडणं हा दुसरा गुण मोठ्या माणसाच्या अंगी असतो. परंतु शेवटी डॉक्टर आंबेडकर म्हणाले की ज्ञान असलं, सिन्सिअरिटी असली तो ते एक चांगला प्राध्यापक होऊ शकतो, चांगले भाषणं देऊ शकतो, पुस्तक लिहू शकतो. परंतु जो व्यक्ती त्याच्या ज्ञानाचा आणि प्रामाणिकपणाचा उपयोग समाजामध्ये परिवर्तन आणण्याकरता करतो, गरीब, पददलित ह्यांची पातळी उंचावण्याकरता जो प्रयत्न करतो, तो एका अर्थाने मोठा मनुष्य आणि महात्मा होतो. म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांची आठवण करतो. महात्मा ज्योतिबा फुलेंना महात्मा एवढ्यासाठी म्हणतो की त्यांनी हे 3ही गुण त्यांच्यामध्ये दिसतात. त्यांनी आपल्या ज्ञानाचा, प्रामाणिकपणाचा वापर अत्यंत गरीब असलेल्या वर्गाकरता, त्यांची उंची वाढवण्याकरता केला. हे सर्व गुण महात्मा फुले यांच्या अद्वितीयरित्या दिसतात. महात्मा फुले यांनी शूद्र, दलित, स्त्रिया, शेतकरी यांच्या प्रश्नाच्या स्वरूपाचे अध्ययन केले पाहिजे. 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ज्योतिबा फुलेंच्या बाबतीत की प्रथम अध्ययन केलं. आजूबाजूला पाहिल्यानंतर आपल्याला काही गोष्टी बाबतीत जाणीव होते, असं वाटतं की हे बरोबर नाही, पण त्यानं पुरेसं होत नाही. त्या प्रश्नाचं अध्ययन केलं पाहिजे. तर त्यांनी अध्ययन केलं, पुस्तकं लिहिली गुलामगिरी आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात, आणि त्यांच्या लक्षात आलं की ह्या प्रश्नांची सर्व मूळ जे आहे ते जातीव्यवस्थेमध्ये आहेत. ती त्यांनी शोधून काढली, पण तेथेच थांबले नाही, तर त्यावर उपाय दिलेत, आणि उपाय देऊन थांबले नाहीत तर त्यांनी चळवळ उभी केली, संस्था उभ्या केल्यात, आणि समाजामध्ये परिवर्तन आणण्याकरता, उंची वाढवण्याकरता त्यांनी प्रयत्न केले. आणि त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी समाजामध्ये जे बदल आहेत, मग ते स्त्रियांच्या बाबतीत असो, दलितांच्या बाबतीत असो, शेतीमध्ये असो, कुणबी समाजाच्या बाबतीत, जात आणि अस्पृश्यता यांच्या बाबतीत असो, ते आपल्या उघड्या डोळ्यांनी त्यांनी ते परिवर्तन केलं. त्याचं उत्कृष्ट उदाहरण आपल्याला दिसतं ही विहीर जेव्हा त्यांनी अस्पृश्य समाजातील व्यक्तीकरता उघडली, सामूहिक जेवण सुरू केलं, तर हे त्यांचं खरं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि त्याच्यातूनच आपल्याला काही लेसन पाहायला मिळतील. जे त्यांनी विश्लेषण केलं त्या संशोधनातून शूद्र, अतिशूद्र, दलित, स्त्रिया, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नाची उकल केली, ज्यामध्ये खालील समस्या त्यांनी त्यांच्या लक्षात आल्या. जात व्यवस्था आणि अस्पृश्यता हेच शूद्र, अतिशूद्राच्या व स्त्रियांच्या दासत्वाचे व दारिद्र्याचे मूळ आहे, ही त्यांची संकल्पना त्यांना दिसली. तिथे आपल्याला शेतकरी आणि शेतकऱ्याच्या आसुड्यामधून स्पष्ट दिसते. शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला जातीव्यवस्थेच्या आधारामुळे. दलित, आदिवासी, ओबीसी स्त्रियांना, स्त्रियांचे अमानवीय दास्य, बालविवाह, विधवांचे दैन्य, ब्राह्मणवादी धर्मकर्मातून होणारे शोषण. त्या एका स्पीकरनी त्या रिच्युअलचा, हिंदू रिच्युअलचा उल्लेख केला. दक्षिणा, पंडितांना, प्रिस्टला देणारी दक्षिणा, याच्यातून होणारी लूट,
शेतकऱ्याच्या आसुडेच्या पुस्तकामध्ये त्यांनी त्या पहिल्या चॅप्टरमध्ये ते सर्व दिलेलं आहे. शेतकरी व मजुरांच्या हक्काचे दमन, ब्राह्मणाकडून प्रशासनात होणारा भेदभाव याच्यावर त्यांनी खूप जोर दिला. ब्राह्मण मामलतदाराकडून कुणबी शेतकऱ्याचे जे शोषण होत होते त्याचा तो प्रश्न त्यांनी बाहेर आणला. हे सर्व पद्धती अत्यंत अन्यायकारक असल्याचे त्यांनी दाखवून दिले. महात्मा फुले यांनी शोधून काढले की शूद्र आणि अतिशूद्राचे शोषण जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेमुळे होते, कारण शूद्र आणि अतिशूद्रांना सर्व आर्थिक, सामाजिक, धार्मिक अधिकारापासून वंचित ठेवले गेले, स्त्रियांना वंचित ठेवले गेले. त्यांनी असमानता, सामाजिक पृथक्करण, आयसोलेशन आणि अलगाव याचा प्रचंड विरोध केला. त्यांनी समाजाविरोधी भेदभाव, तृष्णा, अज्ञान, अविद्या, परंपरेला बळी पडत असल्याची याची जाणीव त्यांनी करून दिली आणि अत्यंत तीक्ष्ण आणि भेदक भाषेमध्ये त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये हे सर्व प्रश्न मांडले. हे सर्व समजून घेतल्यानंतर मग त्यांनी जागृती करण्याचा प्रयत्न केला. समाजामध्ये जाऊन समाजामध्ये ही जाणीव कशी वाढवायची. अज्ञानी समाज, ज्याला शिक्षणाचा अधिकार नाही, त्यांनी पुस्तकं लिहिली. गुलामगिरी, शेतकऱ्याविषयी आणि इतर अनेक स्फुटलेख आहेत. दीनबंधूसारख्या वृत्तपत्रातून त्यांनी जागृती घडवली आणि विशेष म्हणजे इन्स्टिट्यूशन उघडल्या. सत्वशोधक समाज स्थापन करून समानता, विज्ञानवाद व न्यायाचा कार्यक्रम राबवला आणि लोकांमध्ये अवेअरनेस, जाणीव निर्माण केली, ज्यामुळे लोक त्यांच्यावरती गोळा व्हायला लागले. या सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट जर पाहिले तर आपल्या लक्षात येतं की सत्यशोधक समाजाचे मुख्य उद्दिष्ट सामाजिक आणि आर्थिक सुधारणा, जातीभेद आणि शोषणाचा अंत, समानता व मानव मर्यादेवर आधारित समाज, ब्राह्मण श्रेष्ठत्व, मूर्तिपूजा, पुरोहितशाही, अंधश्रद्धेला विरोध, एकेश्वरवाद, तर्कनिष्ठ आचार वाढवणे. आज इथे त्याच्या आधारावर अनेक चळवळी उभी झाल्या. देवदत्त दाभोळकर आणि इतर मंडळींनी शिक्षणाच्या सबलीकरणामध्ये त्यांनी खालच्या जातीतल्या व्यक्ती आणि स्त्रियाकरता शिक्षणाच्या संस्था काढल्या. स्त्री पुरुष समानता, विधवा पुनर्विवाह व शेतकरी आणि कामगारांच्या आर्थिक हक्कासाठी लढा, राजकीय आणि नागरिक हक्कासाठी सुद्धा ते मांडलेत. वंचित घटकांना सामाजिक व राजकीय करून दिले. हे स्पेशली अनटचेबलला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. त्यांनी पेशवाईमध्ये त्याचं वर्णन केले आहे की कसं गळ्याला गाडगं, कमरीला फळा आणि हातामध्ये काठी घेऊन त्यांना वावरत लागे. त्यांनी मग ह्या सर्व प्रश्नांची मांडणी ब्रिटिश सरकार समोर केली आणि संवाद साधून विशेषतः शिक्षण आणि इतर संधीकरता सरकारने प्रयत्न करावेत असा आग्रह धरला. हे त्यांनी ह्या संघटनेच्या द्वारे मांडलं, परंतु तेथे थांबले नाही. त्यापुढे जाऊन परिवर्तनात्मक कार्य आपल्या डोळ्यासमोर, आपल्या हयातीमध्ये समान हक्क कसे मिळवून देणं, स्त्रियांना हक्क कसे मिळवून देणं, विधवेंना हक्क कसे मिळवून देणं, बालविवाह कसं थांबवणं, अस्पृश्यांना पाण्याचे अधिकार कसे मिळवून देणं, हे ॲक्च्युअल कृत्य त्यांनी केलं. आणि आपल्या काळामध्ये सोशल एज्युकेशन आणि इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी आणलेलं आहे. त्याचा मी इथे जे परिवर्तन त्यांनी आणलं त्याचा मी उल्लेख करतो. स्त्रिया आणि अस्पृश्यासाठी शिक्षण, किती त्यांना त्रास सहन करावा लागला हे आपल्याला माहीत आहे. त्यांच्या पत्नींना किती त्रास सहन करावा आहे हे आपल्याला दिसतं. मी त्यांची जी पहिली शाळा आहे आज पाहून आलो, जी नव्याने कन्स्ट्रक्शन होत आहे, तर त्याचं आणि इथलं अंतर जवळजवळ 2 किलोमीटर अंतर आहे. त्या 2 किलोमीटर अंतर जेव्हा त्या पायी चालत होत्या त्यावेळेस त्यांच्याकरता त्यांच्यावर काय कृत्य केला जातो हे आपल्याला माहीत आहे. सो स्त्रिया आणि अस्पृश्यासाठी शाळा स्थापन केल्या. अस्पृश्यतेचे निर्मूलन आणि सार्वजनिक सोयीमध्ये प्रवेश त्यांना दिला. बालविवाह रोखले, विधवा पुनर्विवाह आयोजित करणे, विधवांच्या मुलासाठी आश्रय, ब्राह्मण विधी व प्रथांचा निषेध. हे तुम्ही वाचलं पाहिजे की शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये त्यांनी पहिला जो चॅप्टर आहे त्यांनी मुलगा जन्म होतो तो मरेपर्यंत आणि मेल्यानंतर सुद्धा इतक्या विधी करावे लागतात
त्याची पूर्ण लिस्ट दिली आणि विशेषतः याच्या बळी पडलेल्या स्त्रिया हा उल्लेख केलेला आहे अध्यक्षांनी. पण त्याचं मल्टिप्लिकेशन का होतं, का वेगवेगळ्या विधी राईट्स कराव्या लागतात, कारण का त्याच्यापासून पंडितांना प्रीचला दान देणं फार महत्त्वाचं असतं, फी देणं फार महत्त्वाचं असतं, फुकट नाही. रिलिजन इज अ बिझनेस इन अवर कंट्री, प्रीस्टहूड इज अ बिझनेस इन युअर कंट्री. तर त्या माध्यमातून आर्थिक एक्सप्लॉयटेशन पूर्वी शेतकऱ्याचं किती होत होतं त्याचा संपूर्णपणे त्यांनी आलाखा दिलेला आहे. ब्राह्मणवादामुळे धर्माच्या कसोटीमध्ये त्यांना घेऊन त्यांचं आर्थिक आणि सामाजिक एक्सप्लॉयटेशन कसं होतं हे त्याचं त्यांनी वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. अस्पृश्याकरता विहिरी खुल्या केल्यात, जमिनीची उत्पादनता वाढवावी त्यावेळेस त्यांनी मॅन्युअर वापरावं, इरिगेशन करावं, कर वसुलीसाठी सरकारकडे मागणी केली, ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी कशी वाढावी याच्याकरता सजेशन केले आहे. औद्योगिक कामगाराच्या परिस्थितीमध्ये सुधारणा करता प्रयत्न केले. ह्यामुळे लोकांच्या जीवनात फुलेंच्या हयातीमध्ये काही बदल सुद्धा घडून आले व ते खालीलप्रमाणे आहेत. अस्पृश्य आणि मुलींच्या शिक्षणात वाढ, बालविवाह कमी झाले, विधवा पुनर्विवाह वाढले, सार्वजनिक सोयीमध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळाला. आणि सर्वात महत्त्वाचे काम जे आपण विसरलेले आहे त्याचा उल्लेख करेल मी, ते म्हणजे की ह्या सर्व जी दलित समाजाची जी वाईट स्थिती आहे त्याचं कारण ब्राह्मणवाद कसा आहे, ब्राह्मणिक धर्म, त्याची सामाजिक व्यवस्था, कास्ट सिस्टीम अँड अनटचेबिलिटी जे असमानतेवर आधारित आहे ते लोकांच्या समोर आणलं, त्याच्यावर प्रचंड प्रहार केलेत. जातीभेद निर्मूलन, खालच्या जातीच्या व्यक्ती आणि स्त्रियांना शिक्षण, सामाजिक राजकीय हक्क हा विचार मांडला. एकेश्वरवाद, तर्कनिष्ठता ही त्यांनी आणली. ह्या सर्व गोष्टी त्यांनी याच्याकरता लढा दिला. एक महत्त्वाचं आहे ते मी सांगू इच्छितो की हे सर्व याची प्रेरणा कुठून मिळाली फुलेंना. त्यांच्या ऑब्झर्वेशन सुद्धा त्यांना प्रेरणा मिळाली, ते सेन्सिटिव्ह होते. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे की त्यांचं जे शिक्षण स्कॉटिश स्कूलमध्ये झालं तेथून त्यांना पाश्चिमात्य विचार वाचायला मिळाले. हे लक्षात ठेवायला पाहिजे. गुलामगिरीमध्ये अनेक पाश्चिमात्य लेखकांचा उल्लेख आहे. मानवी हक्काची जी मागणी आहे फुलेंची ती त्यांनी थॉमस पेन नावाचा लेखकाचं नॅचरल राईट्स हे पुस्तक वाचलं, त्याचा उल्लेख आहे. नॅचरल राईट हे पुस्तक असं आहे की ज्यांनी जी मूलभूत अधिकाराची संकल्पना जी आली वेस्टर्न वर्ल्डमध्ये त्यानंतर आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याचं मूळ म्हणजे थॉमस पेनचं पुस्तक. त्यानंतर स्त्रियाविषयीची जी जाणीव आली की स्त्रियाकरता आपण केलं पाहिजे हे ऑब्झर्वेशनमधून सुद्धा त्यांना दिसलं. परंतु जॉन स्ट्युअर्ट मिल हा फार मोठा फिलॉसॉफर, तो त्यांनी एक स्त्रियाच्या अधोगतीविषयी एक पुस्तक लिहिलं. स्त्रियांना सुद्धा समान अधिकार असावेत, शिक्षणाचा, मतदानाचा अधिकार असावा. त्या 50% आहेत टोटल पॉप्युलेशनच्या. समाजाची प्रगती होईल जर स्त्रियांना आपण शिक्षण आणि व्यवसाय दिले तर. हे जॉन स्टुअर्ट मिलच्या पुस्तक वाचून त्याच्यामध्ये त्याचे दाखले आहेत. हे आपल्याला स्लेव्हरी आणि फार्मर शेतकऱ्यांचा असूल यामध्ये स्पष्ट दिसतं. तर वेस्टर्न विचारसरणी याचा प्रभाव त्यांच्यावर झाला. विवेकाच्या आधारावर कोणत्याही गोष्टीची समज करणे हा जो वेस्टर्न स्कॉलरशिपमध्ये वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये रॅशनॅलिझम जो विचार होता तो त्यांनी वाचला. आणि काही अंशी बुद्धिस्ट परंपरेमधून सुद्धा त्यांनी त्यांच्यावर प्रभाव झालेला आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण हे मी एवढ्यासाठी सांगतो आहे की काल परवा मी नाव घेत नाही हा विचार मांडण्यात आलेला आहे की पाश्चिमात्य शिक्षण आल्यामुळे आपलं जे स्वतःचं शिक्षण आहे याच्यापासून आपण दुरावल्या गेलो. प्रायमरी स्कूल काढल्या, इंग्लिश मिडियम स्कूल काढल्या, काही बंधन नाही आलं. जेव्हा ब्रिटिशांनी पब्लिक एज्युकेशन सिस्टीम सुरू केली इंग्लिशमध्ये त्यावेळेस संस्कृत कॉलेजेस होते, संस्कृत शाळा होत्या, पारशी शाळा होत्या. थांबवण्यात आलं नाही. पण त्याच्यामधून विचार काय होता? असमानता, अस्पृश्यता, स्वातंत्र्यावर बंधनं, बंधुभाव नाही,
ह्या विचारापासून काय तुम्हाला प्रोत्साहन मिळणार आहे? वेस्टर्न याच्यामध्ये समतेचा, लिबर्टीचा, फ्रीडमचा, रॅशनलिझमचा हा जो विचार आला त्याच्यापासूनच फुलेंना प्रोत्साहन मिळालं ना. धर्माला राज्यापासून कसं वेगळं ठेवायचं हे वेस्टर्न कंट्रीमधून तो विचार आला. तर मला असं वाटतं हे समजून घेतलं पाहिजे की ज्ञान हे विश्वव्यापी आहे. तुम्ही येथे जर काही ज्ञान दिलं तर ताबडतोब जातं. पर्शियन व्हील ज्यांना आपण पाणी काढायचो तो अरेबियन कंट्रीजमध्ये डेव्हलप झाला होता. आपण तो अडॉप्ट केला. ज्ञानावर काही बंधन नाही आहे. हे सर्व मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे, नवीन नाही आहे. परंतु सध्याच्या संदर्भामध्ये ज्योतिराव फुलेंचे पासून आपण काय धडे घ्यावेत आणि तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे. तो मुद्दा असा की मागच्या 15 ते 20 वर्षापासून आपल्या देशामध्ये ब्राह्मणी विचारधारणेला परंपरेचं रिव्हायवल आणि सुरू झालेलं आहे. एकीकडे डॉक्टर फुलेंनी, ज्योतिबा फुलेंनी आपल्या लिखाणामधून सांगितलं की शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया यांची अधोगती धार्मिक विचार आणि सामाजिक विचार, जाती व्यवस्था याच्यामुळे झाली. आणि दुसरीकडे मागच्या 15 ते 20 वर्षापासून ह्याच विचाराचा रिव्हायवल होत आहे. ह्याच विचाराची पुनर्मांडणी होत आहे. मला सांगण्याची गरज नाही. फुलेंनी हा विचार मांडला, परंतु महाराष्ट्रामध्ये फार मोठी चळवळ आहे ना. महाराष्ट्रामध्ये जर कुणबी समाजामधून अँटी कास्ट मुवमेंट, सुधारणेची मुवमेंट जितकी कुणबी समाजामध्ये झाली तितकी कोणत्याही समाजामध्ये झाली नाही आणि कोणत्याही राज्यामध्ये झाली नाही. त्याचं उदाहरण देतो. बुद्धाच्या विचारापासून सुरू झाली पण भक्ती चळवळ, कबीर ज्याला गुरु एका अर्थाने मानलं, ज्योतिबा फुलेंनी, नामदेव 13व्या शतकामध्ये, चोखामेळा, महर्षी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, पंजाबराव देशमुख आणि राज्यामध्ये शिवाजी महाराज, शाहू महाराज, सयाजीराव गारकाळ याचा समावेश होतो. शूद्रामध्ये इतकी मोठी परंपरा क्वचितच इतर राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ह्या परंपरेमध्ये जसे नामदेव 13व्या शतकामध्ये, तुकाराम यांची पार्श्वभूमी आहे, तसेच महात्मा फुलेंचीही पार्श्वभूमी आहे. महात्मा फुलेंच्या सामाजिक चळवळीने पुढल्या काळात अनेक समाज सुधारक निर्माण केले. त्याला सामाजिक व राजकीय चळवळींना प्रोत्साहन दिले. ही परंपरा शेवटी बाबासाहेबांनी पुढे नेली. ह्या तत्त्वज्ञानाचा संविधानामध्ये सुद्धा समावेश आहे. समता, बंधुत्व, एकता प्रिॲम्बलमध्ये आहे. आपल्या भारतीय संविधानाची प्रस्तावना संविधानाचे उद्दिष्ट दर्शवते. प्रस्तावना काय म्हणते की आम्ही भारताचे लोक, भारताला एक सार्वभौम लोकशाही, प्रजासत्ताक, सेक्युलर, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी बनवण्याचे संकल्प करतो. न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व, नॅशनल युनिटी अँड इंटिग्रिटी हे आपल्या प्रिॲम्बलमध्ये आहे. पण आजची आव्हाने काय आहे? ज्योतिबा फुलेंनी ज्याच्याकरता आपलं आयुष्य घालवलं, आर्थिक समानता, कुणबी समाजाचं, शेतकऱ्यांचं कल्याण कसं हवं. आजही आपण बघतो की इंटरकास्ट डिस्पॅरिटीज आहेत. ओबीसी शेड्यूल कास्टपेक्षा थोडे पुढे गेलेले आहेत पण उच्च जातीपेक्षा मागासलेले आहेत. ओबीसीमध्ये शेड्यूल कास्टपेक्षा गरिबी थोडी जास्त कमी आहे, परंतु हाय कास्टपेक्षा कमी आहे, जास्त आहे. म्हणजे शेड्यूल कास्ट, ओबीसी आणि हाय कास्ट ही जी हायरार्की आहे ह्युमन डेव्हलपमेंटची, ती आजही आपल्याला पाहायला मिळते. शैक्षणिकमध्ये तीच विषमता आहे. 2020चा डाटा आपल्याला दाखवतो की महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा दर 34% आहे. हा शिक्षणाचा दर ग्रामीण भागामध्ये 30 आणि शहरामध्ये 40. ग्रामीण भागामध्ये जेथे प्रामुख्याने मागासवर्गीय राहतो तिथे शिक्षणाचा दर शहरी दरापेक्षा कमी आहे. तशीच असमानता ही जातीमध्ये आढळते. शेड्यूल कास्टचा दर हा 29% आहे, ओबीसीचा 34% आहे, उच्चवर्गीयांचा 40% आहे. ते स्त्रियांच्या बाबतीत दिसतं. स्त्रियांचा दर 27% आहे तर पुरुषांचा आहे जवळजवळ 40%. तर ज्या विषमतेवर फुलेंनी संपूर्ण आपलं मेहनत केली, आर्थिक विषमता, शैक्षणिक विषमता
जेंडर डिस्पॅरिटीज त्या अजूनही कायम आहेत आणि ते आव्हान आपल्यासमोर आहे. हा वारसा आहे ज्योतिबा फुलेचा जो आपण पुढे नेला पाहिजे. जाती व्यवस्था अस्पृश्यता कायम आहे बदलत्या स्वरूपामध्ये. महाराष्ट्रामध्ये 1995 ते 2015च्या दरम्यान अनुसूचित जातीवर 22,253 गुन्हे दाखल झालेत, रजिस्टर झालेत. दरवर्षी ऑन एन ॲव्हरेज 1,600 सरासरी गुन्हे दाखल होतात. हे दोन काय की अट्रॉसिटीज आणि अनटचेबिलिटी अजूनही कशा गावामध्ये आणि शहरामध्ये कायम आहेत. हे जरी असलं तरी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, मी संपवतो इथे 5 मिनिटांमध्ये. एक महत्त्वाचा मुद्दा आहे की अस्पृश्यता आहे, आर्थिक असमानता आहे, शिक्षणामधली असमानता आहे, स्त्रियांचे प्रश्न अजून आहेत. परंतु समता, स्वातंत्र्य, बंधुता ह्या विचारसरणीला सपोर्ट होता. ही जी विचारसरणी आहे, जी आयडिओलॉजी आहे, याला सर्व सपोर्ट करत होते, कोणताही पक्ष असो. आज काय घडत आहे की ह्या विचारांच्या विरोधामध्ये विचारसरणी मांडल्या जात आहे. ते फार दुर्दैव आहे. ते ज्योतिराव फुलेंच्या विचारांच्या अगदी विरोधात आहे. धार्मिक आडंबर वाढलेला आहे, मंदिराची वाढ वाढलेली आहे, कर्मकांड वाढलेले आहेत. ज्योतिराव फुलेंनी ज्या शेतकऱ्याच्या आसूडमध्ये जे पहिल्या चॅप्टरमध्ये जेवढे काही रिच्युअल्स दिलेले आहेत, जन्मापासून तो मरेपर्यंत मेल्यानंतरही त्याच्यामध्ये अजून मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. कारण की रिच्युअल्स करणं, ते प्रीचच्या द्वारा करणं, प्रीचला पैसे देणं, तो आमचा बिझनेस आहे. त्यामुळे अधिकाधिक रिच्युअल्स आम्ही वाढवले पाहिजेत, अधिकाधिक टेम्पल आम्ही वाढवले पाहिजेत. संविधान हे ब्राह्मणवादावर आधारित असावे, किंबहुना मनुस्मृतीवर आधारित असावे, असे स्पष्टपणे दोन्ही शंकराचार्यांनी मत व्यक्त केले आहे. संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता कशी डावलल्या जाते हे तुम्हाला माहीत आहे. घटना धर्माचं स्वातंत्र्य देतं. शिक्षण क्षेत्रामध्ये डिपार्टमेंट ऑफ फिलॉसॉफी असावं, रिलिजन असावं, कम्पॅरेटिव्ह स्टडी असावं, पण सरकार एका धर्माचा प्रचार करणार नाही, एका विशिष्ट धर्माचे विचार मांडणार नाही. आज काय होत आहे? सरसगट सरकार एका धर्माचा प्रचार करत आहे. सरसगट ह्या देशाचे उच्च अधिकारी, प्राईम मिनिस्टर असो की प्रेसिडेंट असो, एका विशिष्ट धर्माचा प्रचार करत आहेत. मी माफी मागतो यांची, माननीय श्री उपेंद्र कुशवाहाची. बोलायला नाही पाहिजे, पण मला ते फार स्ट्राईक झालं म्हणून मी बोलतो. त्याचं उदाहरण आहे, उत्कृष्ट उदाहरण. जसं काल परवा बिहारमध्ये सरकार आलं, पहिली डिसिजन कोणती घेतली माहीत आहे? की सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी एका ऑफिसरची नियुक्ती केली, पोस्ट विथ सॅलरी, आणि त्याची जबाबदारी आहे त्यांनी हिंदू उत्सव साजरे करण्याकरता मदत करावी, सर्व हिंदू विधी, सत्यनारायणची कथा, भगवती पूजा याचा प्रचार करणे व याचा उत्सवाचा प्रसार करणे व लोकांना शिक्षित करणे, याच्या बाबतीत, या बाबतीत ही जबाबदारी त्या ऑफिसरची आहे. सनातन धर्म प्रत्येकाने आपल्या घरात पाळला पाहिजे, ही सुद्धा त्याची जबाबदारी आहे. आता एका धर्माचा प्रचार करणे हे कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधामध्ये आहे. ये इंडियन एक्सप्रेस में आया हुआ है अभी 8 दिन पहले. मैं माफी मांगता हूं सर. सरकारने एका धर्माचा प्रचार करू नये. शिक्षणामध्ये एका धर्माच्या आधारावर सर्व केलं जात आहे. मी अनेक लेखली महाराष्ट्रामध्ये जे आज शिकवले जात आहे, नीटपणे समजून घ्या. 11 विषयाचा सिलेबस युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने काल परवा काढला, आणि महाराष्ट्र सरकारनं सुद्धा समिती नेमली होती आणि त्यांनी सुद्धा करिक्युलम फ्रेमवर्क आणलं. त्याच्यामध्ये काही कोर्सेसमध्ये काय आहे की आम्ही सर्व धर्मांना शिकू. खरं म्हणजे कोणत्याही धर्माला शिकवलं नाही पाहिजे, परंतु कोणत्याही धर्माला शिकवलं जात नाही. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ब्राह्मणवादाचे जे शास्त्र आहे त्याच्यात तेच शिकवले जातात. गीता, मनुस्मृती, वेद, पुराणे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने मॉरल एज्युकेशनवर एक कोर्स सजेस्ट केलेला आहे.
त्याला मूल्य प्रवाह म्हणतात. NCERTने नैतिक एज्युकेशनवर कोर्स केलेला आहे. त्याच्यामध्ये काय आहे, फक्त ब्राह्मणवादी विचारसरणीचे विचार त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. गीतेचा निष्कर्म जो सिद्धांत आहे कर्माचा, त्याचा फार आवर्जून उल्लेख आहे. आता गीतेमधला कर्म सिद्धांत म्हणतो की फळाची अपेक्षा न करता कर्म करत जा. हा कोणता सिद्धांत आहे? शेतीमध्ये तुम्ही काम करणार, बीज टाकणार, इरिगेशन टाकणार, हे करणार, मग ते अपेक्षा करू नका की यील्ड वाढलं त्याचं काही चिंता करू नका. विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, ग्रेड मिळायला पाहिजेत ह्या उद्देशानं करतो, त्यांनी अपेक्षा करू नये. गीतेमधला कर्मसिद्धांत हा फ्रस्ट्रेशन आणतो, निराशा आणतो. ते शिकवणार, मोठा आवर्जून शिकवणार आहे. तर हे जे रिव्हायवल झालेलं आहे ब्राह्मणिझमचं, विचारसरणीचं, आणि मी फक्त काहीच उदाहरणं दिलेली आहेत, पण फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. मध्य प्रदेशामध्ये विचारू नका, 40 पुस्तकं जे RSSच्या लेखांनी लिहिले ते कंपल्सरी केलेले आहेत. गीतेवर एक अंडर ग्रॅज्युएट डिग्री काशी विद्यापीठामध्ये लागू केलेली आहे. अनेक उदाहरणं आहेत, मला ते सांगायचं नाही. हे सर्व धर्माच्या विरोधात जातात, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात जातात. एका धर्माचे विचार प्रीच करू नये. धर्माचं डिपार्टमेंट असावं, कम्पॅरेटिव्ह स्टडी करावा, डिग्री द्यावी, ते अलाव आहे. परंतु एका धर्माचा प्रचार म्हणजे राज्याला एका धर्माच्या विचारसरणीचा आधार तुम्ही देऊ शकत नाही. पण तो मोठ्या झपाट्यानं मागच्या 15 ते 20 वर्षापासून सुरू आहे. आणि ह्या प्रसंगी फुले यांच्या विचारातून व कार्यातून धडे घेणे फार आवश्यक आहे. जर आपल्याला फुलेंच्या ही जी साजरी करत आहोत त्यांची पुण्यतिथी, अवॉर्ड दिला जात आहे, या प्रसंगी जर खऱ्या अर्थाने त्यांच्यावर आपल्याला काही त्यांच्याविषयीची जर जाणीव असेल तर त्यांनी समानता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही ही जी मूल्य संविधानामधील त्यांनी मांडली, त्याच्याकरता भांडले, लिहिले, प्रयत्न केले, त्याला जपलं पाहिजे, मांडलं पाहिजे. जात, पंथ, कर्मकांड यांच्या नावाने होणारे शोषण थांबलं पाहिजे. मी ज्या कॉलनीमध्ये राहतो नागपूरला, ती कॉलनी प्रामुख्याने ओबीसी समाजाची आहे. एक दिवस असा जात नाही की ज्या दिवशी सण नसणार, ज्या दिवशी ते वाजून येणार नाही. आणि सर्व ओबीसी समाजाचे लोक, विशेषतः बघा, फुलेंनी सांगितलं की सर्व सोडून द्या, विवेकवादी बना. परंतु आज आपल्याला असं दिसतं की ज्या विचारसरणीने शूद्र, अतिशूद्र स्त्रियांची अधोगती केली, त्याच विचारसरणीचा आपण पुरस्कार करत आहोत, त्याच रिच्युअलचा पुरस्कार करत आहोत. ब्राह्मणवादाला रिव्हाइव्ह करण्याकरता आपणच हात लावत आहोत. हे मी फक्त शूद्राविषयी म्हणत नाही, मी हे दलिताविषयी सुद्धा म्हणतो आहे. कसं परिवर्तन होईल? फुलेंचे धडे कसे आपण पुढे नेऊ? फुलेंना रिमेंबर करून फक्त सांकेतिक दृष्ट्या आणि सिम्बॉल म्हणून रिमेंबर करावं लागेल, तर त्यांचे विचार कृतीमध्ये आणले पाहिजे, तेव्हाच त्यांना ही खऱ्या अर्थाने समजावी असेल. थँक्यू व्हेरी मच. आय वन्स अगेन थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस.